मुंबईतल्या मोर्चावरून मराठा आंदोलकांना आता नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। नोटिसा बजावल्या तरी मागे हटणार नाही असं जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे। तर खबरदारी म्हणून पोलिसांनी या नोटिसा बजावल्याचा खुलासा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे। एकत्र येऊन एखादी मागणी मागण्याचे तुम्हाला अधिकार नाहीयेत। एकत्र येऊन तुम्ही संवाद नाही करू शकत, हे तुम्हाला लोकशाहीत अधिकार नाहीत। मग असं त्याचा अर्थ असा होतो। आणि जर ते थांबलं तर सरकार याच्या पाठीशी नाहीये, ते कोणीतरी अधिकाऱ्यांनीच करून आणलंय असा अर्थ होईल। पण अधिकारी जर ते नोटिसा मागे घेत नसेल किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतंय का असं होईल। पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटता येणार, कारण आमच्या लेकराला हक्क मिळवून देण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे। तुम्ही आमच्या सुद्धा भावना समजून घ्या। जर नोटीस आली म्हणून आम्ही मागे सरकणार नाहीये। ज्यावेळेला मागच्या वेळेला जो प्रकार झाला बीड ज्याच्यामध्ये की माजलगावला बीडला, त्याची थोडीशी काळजी, कारण शेवटी सरकारचं हे कर्तव्य की प्रत्येक माणसाच्या जीवाची त्याने संरक्षण करण्याची हमी सरकारची असते। आणि म्हणून मला असं वाटतं की त्या बेसिसवर ज्या घटना घडल्या त्या बेसिसवर एखाद्या वेळेला नोटीस काही लोकांना दिल्या गेल्या असतील प्रिकॉशन म्हणून, ते आपण प्रत्येक उत्सवालाही देतो, सणालाही देतो, त्या बाबतीत ते दिल्या गेल्या असतील। पण त्यावरही आम्ही निश्चित विचार करू। जर शांततेने कार्यक्रम होत आहेत तर या बाबतीमध्ये कोणामध्ये काही दुमत नाही। आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्ही जे म्हणतात की ट्रॅक्टरवाल्या दिल्या गेल्या, आता तुम्हीच सोशल मीडियावरून एवढा मोठा मोर्चा सांगितलेला आहे की पोलिसांना थोडीफार काळजी घ्यावी लागेल। शेवटी जी मुंबई आहे, कोट्यावधी लोक त्या ठिकाणी राहत आहेत आणि म्हणून सगळ्यांच्या जीवाची काळजी आम्हाला आहे त्या ठिकाणी। आणि मी